खरंच सांगतो, स्वाभिमानाने अभिमानाने सांगतोय, बरेच जणांनी प्रयत्न केला, परंतु दोन विषय माझ्या प्रश्नाचे दोन विषय होते, दोन्ही विषय त्यांनी तंतोतंत फोडलेले आहेत. फक्त 1% बाकी राहिलाय, तो साईडलाच ठेवला, तो साईडला ठेवला, लक्षात घ्या. परंतु ह्या शाहिरांचं मी स्वतःहून स्वागत करतो, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी या घराण्याने सोडलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो. इथे चंदू गुरुबुवा असतील तर कृपया व्यासपीठावर चंदू बुवा आणि जे मगाशी म्हणजे आले होते, अध्यक्ष आले होते साहेब, तुम्ही पण आले आणि अजून कोणते होते, कृपया या तुम्ही. मी एकच सांगतो, शक्तितुला हा वादाचा विषय म्हणजे हा शास्त्राचाच विषय आहे. आम्ही आता नवीन जमान्यात थोडंसं इकडे तिकडे करतो ती वेगळी गोष्ट आहे, मात्र मूळ गाभा शक्तितुलाचा हाच आहे की शास्त्राला शास्त्र देणे, भागाला भाग देणे, प्रश्नाला उत्तर देणे. आणि प्रश्न काढणाऱ्याला एक वाट असते, प्रश्न शोधणाऱ्याला 100 वाटा असतात. आणि आज हा प्रश्न मी अक्षरशः गेल्या वर्षी 3 प्रश्न फुटले होते. माझे वस्तात, माझे प्रभाकर धनावडे, माझे गंगाराम गुरव माऊली असतील किंवा माझे नारायण गुरव माऊली असतील, आज चंदू गुरव आहेत आमच्या वस्तात, तर प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा आम्ही पिछा करत होतो आणि माझ्या प्रभाकर धनावडेंच्या माऊलींच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. आणि प्रश्न फुटणं अनेकदा काय होतं की शाहीर मान्य करत नाहीत, पण आज मी जरी प्रश्न फोडला असला तरी शाहीर 99% तुम्हाला श्रेय जातं, कारण तुम्ही तो मान्य केला. कारण मान्य करणारा शाहीर मोठ्या मनाचा असावा लागतो आणि ते आमचे संदीप बोलेबुवा. आणि आनंदाची गोष्ट ही शाहीर, आनंदाची गोष्ट ही शाहीर, ही भूमी माझी काही लांबशी नाही, खेळ आणि लांजा काही लांबचा नाही, मात्र जिथे म्हणतात ना की माझं आहे शेवटी. आणि या वर्षाचा या हंगामातला शेवटचा सामना लांजामध्ये आणि या हंगामातला पहिला प्रश्न शाहीर लांजामध्ये फुटला आणि तुमच्यासारख्या मातब्बर शाहिराचा प्रश्न माझ्या वस्ताला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि तो प्रश्न अनेक वर्ष होता आणि खरंच या युपीला जाऊन आम्ही जो प्रश्न ग्रंथ आणला बघ. माऊली, तुम्ही 2 वाक्य बोलायचं. नमस्कार. आज यांचे गुरुवर्य म्हणजे